नमस्कार. कधी असं होतं का की पगार तर चांगला येतो पण महिन्याच्या शेवटी हातात काहीच उरत नाही? हा प्रश्न ना खूप जणांना सतावतो. तर चला आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. शोधूया की आपले पैसे जातात तरी कुठे आणि त्यांना थांबवायचं कसं. खरं तर ही अडचण फक्त तुमची माझी नाहीये, लाखो लोकांची आहे. आपण इतकी मेहनत करतो, पैसे कमवतो, पण ते जातात कुठे ह्याचा पत्ताच लागत नाही. खूपच निराश वाटतं नाही का? पण थांबा, एक चांगली बातमी आहे. या चक्रातून बाहेर पडण्याचा एक पक्का मार्ग आहे. अनेकांना वाटतं हे नशिबाचा खेळ आहे, पण तसं अजिबात नाही. पैसे न साठण्याचं खरं कारण आहे आपल्या सवयी. हो, आपल्या आर्थिक सवयी. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? सवयी बदलता येतात. म्हणजे आपल्या फायनान्सच्या गाडीचं स्टिअरिंग पुन्हा आपल्या हातात घेणं पूर्णपणे शक्य आहे. ओके, तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी या समस्येच्या खोलात जाऊया. आपण बघूया ती मुख्य कारणं ज्यामुळे पैसे अक्षरशः आपल्या हातातून निसटून जातात. कारण एकदा का मूळ सापडलं ना की उपाय करणं सोपं होऊन जातं. बरं, तर सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात मोठं कारण नियोजनाचा अभाव. विचार करा, जर आपल्याला हेच माहीत नसेल की पैसे येतात किती आणि जातात कुठे, तर त्यावर कंट्रोल कसा ठेवणार? जवळजवळ अशक्यच आहे ते. बजेट न बनवणं म्हणजे कसं आहे माहितीये? जसं काही डोळ्यांवर पट्टी बांधून गाडी चालवणं. अपघात तर होणारच. आता बघा, या गोष्टी आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात घडतात. ऑनलाईन शॉपिंगचा मोह आवरवत नाही, काही ॲप्सचे सबस्क्रिप्शन घेऊन ठेवले जे आपण वापरत सुद्धा नाही, किंवा मग मित्रांसोबत सारखं बाहेर खाणं. हे छोटे छोटे खर्च आहेत ना, ते एकत्र येऊन आपला आर्थिक जहाज कधी बुडवतात ते कळतच नाही. आणि या सगळ्यात जर कर्ज किंवा EMIचा डोंगर डोक्यावर असेल, मग तर बचतीला जागाच उरत नाही. आता अजून एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलूया. विचार करा, अचानक घरात काही मेडिकल इमर्जन्सी आली, मोठा खर्च आला, तर काय करणार? त्यासाठी जर आपण काही इमर्जन्सी फंड बाजूला ठेवला नसेल, तर सगळी बचत एका झटक्यात संपून जाते. आणि हो, फक्त पैसे वाचून भागत नाहीत, ते वाढले पण पाहिजेत. महागाई ज्या वेगाने वाढतेय, त्यावर मात करायची असेल तर पैसे योग्य ठिकाणी गुंतवणं हे सुद्धा तितकंच किंबहुना जास्तच महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आतापर्यंत आपण सगळी कारणं बघितली. पण ह्या सगळ्यावर एक असा रामबाण उपाय आहे जो फक्त आपल्या कृतीत नाही तर आपल्या मानसिकतेत बदल घडवून आणतो. आणि ह्या सगळ्या चर्चेतला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. हा आहे तो गोल्डन रूल. नीट बघा. बहुतेक जण काय करतात? डावीकडची पद्धत वापरतात. म्हणजे उत्पन्न आलं, खर्च केला आणि मग शेवटी काही उरलं तर ते वाचवलं. पण यशस्वी होण्याचा खरा मंत्र आहे उजवीकडे. उत्पन्न आलं की सगळ्यात आधी बचत करायची. बचतीचा हिस्सा बाजूला काढायचा आणि मग उरलेल्या पैशांमध्ये खर्च भागवायचा. हा फक्त एक छोटासा बदल वाटत असला तरी आपल्या आर्थिक भविष्यावर याचा प्रचंड मोठा परिणाम होतो. एक लक्षात घ्या, बचत ही काही जादूची कांडी फिरवल्यासारखी होत नाही. ती एक सवय आहे आणि ती आपल्याला जाणीवपूर्वक लावावी लागते. अगदी जशी आपण रोज सकाळी उठून ब्रश करतो विचार न करता, तशीच पगार आल्यावर आधी पैसे बाजूला काढण्याची सवय लावायला हवी. हो, सुरुवातीला थोडं जड जाईल, पण एकदा का वळण लागलं ना की मग सगळं आपोआप होतं. चला, मग फक्त बोल बच्चन नको, आता प्रत्यक्ष कृती कशी करायची ते बघूया. मी तुम्हाला काही एकदम सोप्या पायऱ्या सांगणार आहे, ज्या वापरून कोणीही अगदी आजपासूनच बचत सुरू करू शकतं. ही जी 4 स्टेपची योजना आहे ना, ती खूपच प्रभावी आहे. स्टेप 1, मासिक बजेट बनवा. प्रत्येक रुपया कुठे जातोय याचा हिशोब ठेवा. स्टेप 2, अनावश्यक खर्च शोधा आणि त्याला कात्री लावा. स्टेप 3, आणि ही सगळ्यात महत्त्वाची आहे, बचतीला ऑटोमॅटिक करा. म्हणजे अशी सिस्टीम लावा की पगाराच्या दिवशी आपोआप पैसे सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये गेले पाहिजेत. आणि स्टेप 4, अचानक येणाऱ्या संकटांसाठी एक इमर्जन्सी फंड तयार ठेवा. बस इतकंच. तर मग बघा, आपण कारणं पाहिली, उपाय समजून घेतले, एक मस्त प्लॅन पण बनवला. पण या सगळ्याला यशापर्यंत पोचवणारी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे सातत्य, म्हणजे कन्सिस्टन्सी. आणि हो, यासाठी तुम्हाला वर्षानुवर्ष वाट बघायची गरज नाहीये. जर तुम्ही आजपासून मनापासून प्रयत्न सुरू केले ना, तर तुम्हाला फक्त काही महिन्यातच फरक दिसायला लागेल. बँक अकाउंटमध्ये पैसे शिल्लक राहिलेले दिसतील आणि हा छोटासा बदलच तुम्हाला पुढे जाण्यासाठी खूप मोठी प्रेरणा देईल बघा. तर मग जाता जाता एक शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. हे सगळं ऐकल्यावर ती कोणती एक छोटीशी सवय आहे जी आपण आज याच क्षणापासून बदलण्याचा निश्चय करणार आहोत? जरा विचार करा. याचं उत्तर आपल्या प्रत्येकाकडे आहे.